तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात दिवसभरातल्या आपल्या सगळ्यांशी निगडीत एका अत्यंत महत्त्वाच्या बातमी आहे कोरोनाच्या नव्या निर्बंधांच्या संदर्भातली। कारण राज्यातलं कोरोनाचं संकट दिवसागणिक गहिर होत असताना आता राज्य सरकारने सुद्धा नवे नियम लागू करायला सुरुवात केली आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर उद्या नवे जे निर्बंध आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी हे निर्बंध जाहीर केले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। मुंबई ठाण्यापाठोपाठ पुण्यातही आज 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। यासोबत कापडाचे किंवा डिझायनर मास्क वापरू नका असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे मास्क वापरण्याच्या संदर्भातले सुद्धा नव्या गाईडलाईन उद्या जारी होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय म्हटलंय सविस्तरपणे बघूया। जे निर्णय इथं घेण्यासारखे होते ते मी जाहीर केलेले। जे निर्णय राज्य सरकारने मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी घेतले पाहिजे त्याच्याकरता उद्याला 9 वाजताची बैठक आहे। त्या 9च्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू। नंतर ते ठरल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षामध्ये आणून देऊ। त्याच्यावर मुख्यमंत्री महोदय पण त्यांचं काय मत असेल त्या पद्धतीने अंतिम निर्णय घेतील आणि तो सगळीकडे आम्ही पब्लिश करू। दोन्ही वॅक्सिन जर कोणी घेतलेलं नसेल आणि कुठं त्याला आता प्रवेश मिळणार नाही। दोन्ही वॅक्सिन घेतल्याशिवाय कुठल्याही हॉटेल असतील रेस्टॉरंट असतील बाकीचं कुठलाही इव्हन शासनाच्या वेगवेगळ्या कामाच्या करतात किंवा आमच्या आयुक्तालयामध्ये PMC PCMC मध्ये जे कोणी येतात त्यांनी कंपल्सरी दोन्ही वॅक्सिन घेतलंच असलं पाहिजे तरच त्यांना त्यांच्या कामामध्ये सहकार्य केलं जाईल। कारण इतके दिवस आम्ही आव्हान करत बसलो विनंती करत बसलो त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगत बसलो की बाबा घ्या घ्या तरी काही लोक मात्र राहिले। दर 3 दिवसांनी रुग्णांचा नंबर डबल त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून आपण 30 जानेवारी 2022 पर्यंत 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। ऑफलाईन ऑनलाईन त्या चालू राहतील। 15 ते 18 वयोगटातील 21,000 मुलांचं 4% लसीकरण काल 3 जानेवारीचा पहिला दिवस होता त्यावेळेस आपण ते पूर्णत्वाला नेलेलं आहे। आणि एक गोष्ट चांगली आहे पालक पण आणि विद्यार्थी पण चांगला प्रतिसाद देत आहेत या त्यांच्या 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना वॅक्सिन करून घेण्याच्या करता। पण नोंद घ्यावी वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क हे किंवा 2 प्लाय लेअरचे सर्जिकल मास्क वापरण्याच्या ऐवजी 3 प्लाय आणि लेअर सर्जिकल डबल मास्क किंवा N95 मास्क हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे। डॉक्टरांचं मत असं आहे की ते 2 प्लायचा मास्कचा एवढा उपयोग होत नाही आणि काही तर वेगवेगळ्या डिझाईनचा वापरतात त्याचा तर काहीच उपयोग होत नाही असं स्पष्टपणे सगळ्यांनी लक्षामध्ये आणून दिलेले आहे। त्याच्यामुळे ह्याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी। नुसतं म्हणायला मास्क कसंही वापरून चालणार नाही। राज्यातल्या परिस्थितीच्या संदर्भात उद्या निर्णय होतील पण इकडे मुंबईतली परिस्थिती दिवसागणिक अधिक गंभीर बनत चाललेली आहे। कारण मुंबईतला कोरोनाचा वाढता आकडा हा मुंबईला पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जातोय का हा प्रश्न निर्माण झालाय आणि तसे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आहे। मुंबईवर पुन्हा लॉकडाऊनचं संकट ओढवलंय का हा प्रश्न त्यांच्या या संकेताच्या नंतर निर्माण झालाय। कारण बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही चिंताजनक असून गर्दी कमी करण्यासाठी आता कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे। मुंबईतले हे कठोर निर्णय लवकरच जाहीर होतील। 55% लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आणि ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होतोय त्यामुळे बिल्डिंग सील करण्यासाठी आता पोलिसांची मदत घेऊ असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मुंबई ही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जाऊन उभी आहे का हा प्रश्न सुद्धा अनेकांच्या मनात आहे। कारण राज्यातल्या कोरोना बाधितांपैकी बहुतांश जे आकडे आहेत ते मुंबईतले आहेत आणि मुंबईतला जो आकडा ज्या वेगानं वाढतोय तो वेग निश्चितपणे सगळ्यांसाठी चिंताजनक आहे।
आयुक्तांनी इक्बाल चहल सरांनी आज क्लिअर सर्व पेपरमध्ये आलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे 20,000चा जर आकडा क्रॉस झाला तर मात्र काही ठिकाणी मिनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन करावं लागेल. आणि मला हीच विनंती आपल्या माध्यमातून लोकांना करायची आहे. लोक भरभरून लिहितात की आम्हाला नको आहे, नकोच आहे, कोणालाच नको आहे, लॉकडाऊन नकोच आहे. मुंबईमध्ये कोविड वाढत आहे. कालही 8,000 केसेस होते. आज कदाचित 10,000चा आकडा सुद्धा क्रॉस होऊ शकेल. आपलं पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढत आहे, कारण परदेशातून येणारे नागरिक आहेत किंवा बाकी सोशलायझेशनचे इव्हेंट्स आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत, यामुळे कोविड वाढतो आहे. ओमायक्रॉनचा सुद्धा मागच्या वेळेस आपण जेव्हा आढावा घेतला होता त्यावेळेस 55% लोकांना ओमायक्रॉनची बाधा झालेली आढळलेली आहे. सुदैवाने ही संख्या जरी वाढत असली तरी 90% किंवा 90%च्या आसपास ही असिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत. मुंबईतला कोरोना बाधितांचा आकडा सातत्यानं वाढतोय, त्यामुळे नव्या गाईडलाईन्स आज मुंबई महानगरपालिकेनं जारी केल्या. आता इमारतीमध्ये जर 20%पेक्षा जास्त लोक कोरोना बाधित असतील तर ती इमारत सील केली जाणार आहे आणि ही इमारत सील करण्यासाठी आता पोलिसांची सुद्धा मदत घेतली जाऊ शकते, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. रहिवाशी इमारतींच्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेनं नवीन नियमावली जारी केली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णसंख्या वाढीचा वेग प्रचंड आहे. अशावेळी मुंबई महानगरपालिकेनं कोरोना निर्बंध अधिक कठोर करायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबद्दल महापालिकेनं नवीन नियमावली जारी केली आहे. मुंबईतील रहिवाशी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20% नागरिक जर कोरोना बाधित आढळले तर संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणं हे त्यांना बंधनकारक असणार आहे. महापालिकेची ही नियमावली तातडीनं लागू होत असल्याचं सुद्धा महापालिकेनं आज स्पष्ट केलं. एका इमारतीच्या विंगमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त कोविड बाधित रुग्ण आढळल्यास 20% तर ती इमारत सील करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. आता यापूर्वी इमारतींमध्ये विंगमध्ये 10पेक्षा जास्त आढळल्यास सील करण्यात येत होती, परंतु आता मात्र 20% घरांमध्ये बाधित रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला सील करण्यात येणार आहे. मुंबईतली कोरोना बाधितांची वाढती संख्या हे निश्चितपणे चिंताजनक असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात त्याच्याबद्दल केंद्र सरकार लक्ष ठेवून असून जो वेग आहे तो मात्र कमी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. संथ गतीनं काम सध्या सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. त्यासोबत केंद्रानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं हे बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आज राज्यातल्या आरोग्य विभागाचा आढावा घेतल्यानंतर राज्याला काही सूचना करण्यात आल्यात. जर एखाद्या जिल्ह्यात संख्या वाढली तर तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन किंवा तिथली ॲक्टिव्ह मॅनेजमेंट किती असली पाहिजे, तिथले बेड्सची उपलब्धता असेल, ICUची उपलब्धता असेल, ऑक्सिजनची उपलब्धता असेल, या सगळ्या सातत्याने केंद्र सरकारने गाईडलाईन्स पण दिल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिले होते. कोविडच्या इमर्जन्सी वेव आली तर ECRP1, ECRP2 आणि NHMच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक राज्याला मदत दिली जाते. प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे. कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते. ती टीम तिथे जाऊन ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काही अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे. टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे. कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिलेत. मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिनची उपलब्धता असेल. दरम्यान राज्यातले अनेक मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री हे कोरोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. राज्यातल्या या नेत्यांवर आपण एक नजर टाकूया जे कोरोनाशी दोन हात करतायत आणि ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. KC पाडवी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात मंत्रिमंडळातले हे प्रमुख चेहरे
सध्या कोरोनाशी लढा देत आहेत. यशोमती ठाकूर, प्राजक्त तनपुरे, सागर मेघे यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झालाय. तर आमदार धीरज देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झालाय. दीपक सावंत, माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. इंद्रनील नाईक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार विद्या ठाकूर ह्या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई, भाजपचे आमदार अतुल भातखळकर, खासदार सुजय विखे पाटील यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला. राजकीय नेत्यांच्या या बातमीनंतर बातमी राजकीय गोटातून आहे. कारण राज्यात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं असलं तरी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा मात्र पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आणि ही चर्चा घडवण्यासाठी निमित्त ठरलेत ते शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं एक विधान. शिवसेना भाजप युती शक्य आहे, त्यासाठी कुलकरी असणाऱ्या गडकरींनी पुढाकार घेतला तर ते शक्य आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना भाजप शिवसेना युतीबद्दल भाष्य केलंय. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात असं ते म्हणाले. ठाकरे आणि गडकरी यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी मनात आणलं तर ही युती होऊ शकते असं वक्तव्य त्यांनी केलंय. सन्माननीय गडकरी साहेब आमच्या राज्याचे या देशाचे नेते आहे, पण महाराष्ट्र राज्याचेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आणि ठाकरे परिवारांचे इतके जवळचे संबंध आहे का आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आजही त्यांचा पूर्ण सन्मान करतात, आदर करतात. आणि ह्यासाठी मी बोलू लागलो की त्यांचा अनेक वर्षाचा इतिहास पाहिला, प्रमोद महाजनपासून अटल बिहारी वाजपेयीपासून तर आजपर्यंत हे नितीन गडकरी साहेबाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजपच्या अनेक वर्षाचा इतिहास समोर आहे. त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला आणि उद्धवजींनी मान्य केला तर प्रश्नच मिटल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मजूर म्हणून निवडणूक लढवलेली होती. सहकार खात्याकडून त्यांना दणका मिळाल्याच्या नंतर शेवटी त्यांना आपल्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. दरेकरांनी आता मुंबई बँकेच्या संचालक पदाचा हा राजीनामा दिला. मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्याचा त्यांनी राजीनामा दिलाय. खरं तर दरेकर मुंबई जिल्हा बँकेतून 2 पदांवरून निवडून गेले, त्यापैकी त्यांनी एका पदावरून आपला राजीनामा दिलाय. या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान मुंबई बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी संहितेनुसार कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलंय. या पत्रात सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी 3 जानेवारी 2022 रोजी मजूर म्हणून अपात्र घोषित केलं. दरेकर मजूर या संवर्गाची अर्हता धारण करत नाही, त्यामुळे त्यांनी फसवणूक करून सदस्यत्व मिळवलंय असा मलिकांनी आरोप केलाय. मी 2 ठिकाणी निवडून आलो. असं क्वचित असेल महाराष्ट्रात उदाहरण की 2 मतदारसंघातला मी निवडून आलोय आणि सहकारी कायदा 1960 73 फप खाली 2 मतदारसंघामधनं निवडून आल्यावर एका मतदारसंघातनं 30 दिवसाच्या राजीनामा द्यावा लागतो. मी कालच निकाल घोषित झाल्यावर त्या ठिकाणी मजूर सहकारी संस्थांना निवडून आलेल्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. त्याच्यामुळे राजीनामा मागायची तंदी पण याला घेऊन देत नाही. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे एका नव्या वादात सापडलेत. हा वाद निर्माण झालाय ओबीसींसंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. ओबीसींवर आपला फार विश्वास नाही, कारण जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा ते लढत नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं होतं. त्यानंतर
त्यांच्या भोवती हा वाद निर्माण झालाय। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आव्हाडांनी वक्तव्य केलं होतं की ओबीसींवरती माझा फार विश्वास नाही, कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असं आव्हाड यांनी म्हटलं। ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते, लढायला होते ते महाराणी दलित। त्या ओबीसीला लढायचंच नसतं, कारण ओबीसी वरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, पण त्यांना हे माहित नाही की आपल्या 4 पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही, हे सगळे विसरले। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या नेत्यांनी समाचार घेतलाय। जितेंद्र आव्हाड म्हणतायत माझा ओबीसीच्या वरती अजिबात विश्वास नाही, कारण मंडळ आयोग आला तेव्हा ते लढले नाहीत। आव्हाड कोणता इतिहास वाचतात हे मला माहित नाही, पण मंडळ आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता, वंचिताच्या आरक्षणाला नाकं मुरडलेली होती, ओबीसीनी 100 ओबीसीनी स्वतःला या आंदोलनामध्ये पेटवून घेतलं होतं। हा ओबीसीचा इतिहास ह्यांना माहिती नाही का? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत। समाजामध्ये तेढ निर्माण करणे, जातीवादी वागणूक करणे आणि राजकीय पोळी त्या ठिकाणी शेकणे याकरता केलेलं अत्यंत निंदाजनक हे स्टेटमेंट आहे। 2 गोष्टी माझी मागणी आहे, एक तर अशा जातीवादी स्टेटमेंट करणाऱ्या मंत्र्याला, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे शरद पवारजी हे या जितेंद्र आव्हाडाचा राजीनामा घेतील का, हा एक माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जितेंद्र आव्हाडांनी काल ज्या पद्धतीने ओबीसी समाजाच्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी अपमान केला, तर जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे। दरम्यान हा सगळा वाद निर्माण झाल्याच्या नंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपलं वक्तव्य हे मोडतोड करून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यात आली, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे, स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मंडल आयोग व्हीपी सिंग यांनी मान्य केला, त्याविरुद्ध कमंडल कोणी केलं असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला। कमंडल करणाऱ्यांनी मला शिकू नये असा टोला आव्हाडांनी लगावला। मंडल आयोग शरद पवार आणि दलित समाजामुळे मिळाल्याचंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं। यानंतरची बातमी मुंबईतून आहे, अतिशय महत्त्वाची, कारण कोरोनाचा जो आकडा आहे मुंबईतला तो दिवसागणिक वाढताना दिसतोय। आज मुंबईतला एका दिवसातला कोरोना बाधितांचा आकडा 10,000च्याही पार गेलाय। 10,000पेक्षा जास्त रुग्ण आज मुंबईत आढळलेले आहेत। मुंबईकरांसाठी काहीशी हे निश्चितपणे चिंताजनक बाब म्हणावी लागेल। मुंबईतल्या आज दिवसभरात 10,860 जणांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आणि त्यात 654 जणांना डिस्चार्ज मिळाला। गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला। ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणावी लागेल। एका बाजूला रुग्ण जे पॉझिटिव्ह आहे त्याचं प्रमाण प्रचंड आहे, पण मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण हे तसं अजून कमी आहे। ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे। आणि डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या जी आहे ती सुद्धा 654 इतकी आहे एका दिवसाची। पण 10,000च्या पटीनं जर रुग्णसंख्या वाढली तर पुढच्या 10 दिवसात ही रुग्णसंख्या 1 लाखापर्यंत जाऊ शकते। आणि ही वाढ बघतोय आपण की दिवसागणिक 2,000पेक्षा जास्त ही वाढ होते। तेव्हा कोरोनाची ही संभाव्य जी लाट आहे ती थोपवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्याच्यासाठी जबाबदार राहायला हवं, सतर्क राहायला हवं, सावधान राहायला हवं आणि आपलं वॅक्सिनेशन लसीकरण पूर्ण झालं नसेल तर ते तातडीनं पूर्ण करून घ्या।
कारण आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे जे शक्य आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. या निमित्ताने उपस्थित होतोय.